नमस्कार, मी तेजश्री. तर आज आपण बघूया दत्त महात्म्यातला 34व्या अध्याय. आणि 34व्या अध्याय तसाही मी अगोदर 2-3 भाग बनवलेले आहेत. हा 5वा भाग आहे श्री दत्त महात्म्य. 5वा भाग श्री दत्त महात्म्य आपण वाचूया. 73वी ओवी. अमृतदृष्टीने मान, विषदृष्टीने अपमान, मानी जयाचे मन, तया बंधन येईल. म्हणजे मान मिळाला तर आपल्याला बरं वाटतं, अमृतदृष्टी, आणि अपमान झाला तर आपल्याला तो विषासमान वाटतो. तर त्या अशी जी व्यक्ती आहे त्याला बंधन तयार होणार आहे. साधकांच्या बाबतीत आहे, साधकांच्या बाबतीत हे सांगितलेलं आहे. म्हणून या योगीजन विषदृष्टीने मान, अमृतदृष्टीने अपमान, मानती जाण सर्वथा. म्हणून जे योगी आहेत ते काय करतात, ते विषदृष्टी समजतात. मान मिळाल्यावर, मान मिळाला की त्यांना असं वाटतं अरे नको, हा मान अजिबात नको. आणि अमृतदृष्टीने अपमान, म्हणजे अपमान जर झाला तर त्याच्याकडे कशी दृष्टी टाकतात, अमृतदृष्टी. बरं झालं माझा अपमान झाला, लोक माझ्यापासून लांब गेली, त्यामुळे मला कोणाच्याही बंधनात अडकता येणार नाही आणि मला अडकायची गरज नाही. योग सिद्धी तरीच होय, उलट घेता बंद होय, म्हणून तुझे हृदय धरीही सोय उत्तम. मग काय सांगते दत्त महाराज अलर्काला, की योगसिद्धी कधी होते, जेव्हा आपण अपमान अमृत दृष्टीने स्वीकारतो आणि मान विषदृष्टीने बघतो, त्यावेळेला आपल्याला योगसिद्धी होते. म्हणूनच अलर्काला महाराज सांगतायत, श्री दत्त महाराज अलर्काला असा उपदेश करतायत की तुझ्या हृदयात अशी सोय धर, अशी धारणा धर की अमृतदृष्टीने अपमान झाला बरं वाटलं पाहिजे, मान झाला तर आपल्याला खेद वाटला पाहिजे, अशी तू सोय धर, तरच तुला योगसिद्धी होईल. आता एक श्लोक आला इथे. दृक्पूतं विन्यसेत्पादं, वस्त्रपूतं च पिबे जलम, शास्त्रपूतं वदेद्वाक्यं, चित्तपूतं च चिंतयेत. नेत्रे पवित्र पाहून मग ठेवावा चरण, वस्त्रे उदक गाळून मग पान करावे. काय सांगितलं इथे, की नेत्रांनी पवित्र पाहून, म्हणजे नेत्र आपले डोळे आहेत ते कुठल्या स्थळी जायला पाहिजेत, तर जिथे स्वच्छ आहे तेच बघून तर आपण आत जातो. एखाद्या गोष्टीवर जेव्हा आपण पुढे जायचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपण काय विचार करतो, की स्वच्छ बघावं, आधी नेत्राने डोळ्याने पारखून घ्यावं आणि मग तिथे आपला पाय ठेवावा. वस्त्रे उदक गाळून मग पान करावे, म्हणजे वस्त्राने पाणी गाळून पान करावं. आपण कसं करतो, फिल्टर लावतो की नाही, का तर कुठला जीवजंतू वगैरे येऊ नये म्हणून फिल्टर लावतो. तर महाराज तेच सांगतायत, जसं आपण उदक पण गाळून पितो तसं पाणी गाळून आपण प्यावं, असं या श्लोकाचा अर्थ आहे. विषयांचे चिंतन सदा देई बंधन, करिता ईश्वराचे ध्यान, चित्त पावन होत असे. म्हणजे काय, की विषयाचं जर आपण स्मरण केलं, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, तर काय होतं, आपल्याला बंधन होतं. त्यामुळेच आपल्याला मोठे मोठे सगळे संत सांगतात की तुम्ही अनुसंधान ठेवा, संसार करा. संसार करू नका असं कोणीच सांगितलेलं नाही आहे, कारण आपण संसारात आलेलो आहे. भगवंताने संसार का निर्माण केला, कारण एकाकी न रमते श्रुती, म्हणजे एकाकी, एकटं त्याला बेचैन वाटायला लागलं, म्हणूनच तर त्याने संसाराची उत्पत्ती केली आहे. आणि विषयांचं चिंतन सदैव आपल्याला बंधनात टाकतं, पण ईश्वराचं जर ध्यान केलं तर आपलं चित्त पवित्र होतं, आपलं चित्त पावन होतं. आवडी ठेवती तेथे न जावे, श्राद्धगृह वर जावे, रजस्वला गृही न जावे, भिक्षेसाठी योग्याने. योगी जन काय करतात, भिक्षा मागतात. योगी काय करतात, भिक्षा मागतात. तर ते काय म्हणतात, विषयांचे चिंतन. ओके, ते म्हणतायत की आवडी विषयांचे चिंतन. तर भिक्षा मागण्याच्या संदर्भात आता दत्त महाराज, श्री दत्त महाराज आपल्याला एक उपदेश करतायत. कसा आहे तो,
आवडी ठेविती तेथे न जावे. प्रेमाने बोलवलं भिक्षेला, या या माझ्याकडे भिक्षेला या, तर तिथे जाऊ नये. श्राद्ध गृह वर्जावे. जिथे श्राद्ध होत असेल तिथे भिक्षेला जाऊ नये. रजस्वला गृही न जावे. जिथे एखाद्या स्त्रीला मासिक धर्म आला असेल त्या घरीही तुम्ही जाऊ नका. भिक्षेला योग्याने म्हणजे भिक्षा घेण्यासाठी योगीजनांनी अशा 4 जागा वर्ज्य कराव्यात. होता यज्ञोत्सव किंवा देवयात्रोत्सव, जेथे बहु जमावं तेथे भिक्षेसी न जावे. आता भिक्षा कशी मागायची त्याबद्दलही दत्त महाराज एक मार्गदर्शन कोणाला करतात? अलर्काला करतात. आणि ते खरं तर आपल्या सगळ्यांसाठीच आहे. होता यज्ञोत्सव, जिथे यज्ञाचा उत्सव होतोय, जिथे यज्ञ होतोय तिथे जेवण असतंच, अशा ठिकाणी भिक्षेला जाऊ नये. किंवा देवयात्रोत्सव म्हणजे काय? उत्सव जिथे होत असेल देवधर्माचे तिथेही भिक्षेला जाऊ नये. जेथे बहु जमाव म्हणजे काय? खूप लोक जमलेली आहेत, अशाही ठिकाणी भिक्षेला जाऊ नये. तेथे भिक्षेसी न जावे. अशा ठिकाणी भिक्षेला जाऊ नये. स्त्री प्रसूत होता किंवा सुतक येता किंवा संस्कार होता तेथे भिक्षेसी न जावे. म्हणजे काय? एखादी स्त्रीची जर एखाद्या घरामध्ये प्रसूती झाली असेल किंवा ती बाळंतीण झाली असेल तर अशा घरी जाऊ नये. किंवा सुतक येता, कोणाला जर सुतक लागलं असेल तर अशाही ठिकाणी योग्याने भिक्षेला जाऊ नये. किंवा संस्कार होता, जिथेही काही संस्कार चालू असतील, जन्माचे संस्कार चालू असतील, अशा ठिकाणीही भिक्षेला जाऊ नये. पुत्र होता 1 मास, कन्या होता 40 दिवस, रजस्वला होता 4 दिवस, तेथे भिक्षेसी न जावे. ज्या घरामध्ये पुत्र होतो, पुत्र जन्माला येतो, या घरामध्ये 40 दिवस भिक्षा करायला योग्याने जाऊ नये. जिथे कन्या होते, जिथे पुत्र होतो, ज्या घरात पुत्र जन्माला येतो त्या घरी योग्याने 1 महिना भिक्षेला जाऊ नये. जिथे कन्यारत्न प्राप्त होतं त्या घरी योग्याने 40 दिवस भिक्षेला जाऊ नये. रजस्वला होता 4 दिवस म्हणजे ज्या घरात कोणी रजस्वला स्त्री असेल त्या ठिकाणीही योग्याने भिक्षेला 4 दिवस जाऊ नये. पिता मरता 1 वर्ष, माता मरता 6 मास, स्त्री पुरुषा 3 मास, 1 मास गोत्रज मरता. म्हणजे काय की वडिलांचं जर एखाद्याचं निधन झालं तर 1 वर्ष, आईचं निधन झालं तर 6 महिने, स्त्री पुरुषा 3 पुरुष थोड्या अंतराने जर मृत्यू पावले असेल तर 3 महिने, आणि 1 मास गोत्रज म्हणजे एकाच गोत्रातला नातेवाईक जर त्यांचं निधन झालं असेल तर अशा ठिकाणी ज्या पद्धतीने यांनी सांगितलेलं आहे, दत्त महाराजांनी सांगितलेलं आहे की पिता मरता 1 वर्ष, माता मरता 6 मास आणि स्त्री पुरुष म्हणजे 3 यांनी ज्यांचं 3 पुरुष एका घरामधले एकामागोमाग एक जर गेले असतील तर अशा ठिकाणी 3 मास 3 महिने भिक्षेला जाऊ नये. आपल्याच गोत्रातला जर एखाद्या व्यक्ती गेला असेल तर 1 महिना भिक्षेला जाऊ नये. मौजी विवाह गर्भधान झालिया 16 दिन, नांदी श्राद्ध होता 1 दिन, तेथे भिक्षेसी न जावे. मौजी विवाह बंधन जर झालेलं असेल कोणाचं, मुंज विवाह गर्भधान या ठिकाणी झालं असेल तर 16 दिवस भिक्षेला जायचं नाही योग्याने. नांदी श्राद्ध ज्या दिवशी झालं असेल त्या दिवशी 1 दिवस भिक्षेला जायचं नाही योग्याने. बाहेर धूमन दिसता अग्नी शांत होता, लोकही जेविता भिक्षेसी निघावे. बाहेर धूमन दिसता अग्नी शांत होता, लोकही जेविता म्हणजे जेव्हा लोकांचं जेवण होतं दुपारच्या वेळेला, जेव्हा सौम्य असतं सूर्य, अशा वेळेला भिक्षेला जावं. या घरी अधिक मिळे, या घरी उणे मिळे, या घरी सत्कारे मिळे, या घरी मिळे असत्कारे. म्हणजे आता विचार कसे येतात योग्याच्या मनात तेही सांगितले दत्त महाराजांनी की एखाद्या घरी जास्त मिळाली, एखाद्या घरी कमी मिळाली, या घरी आनंदाने मिळाली, दुसऱ्याच्या घरी तिरस्काराने मिळाली, असे मनी न आणावे, सव्याप सव्य न फिरावे, फिरता घर न टाकावे, रागद्वेष करुनी. तर अशा गोष्टी ज्या येत आहेत मनामध्ये त्या योग्याने अशा गोष्टी
म्हणजे कशा गोष्टी की भिक्षा मला कशा प्रकारे मिळेल, अशा गोष्टी मनात आणू नये. सव्यापसव्य, सव्यापसव्य म्हणजे उजव्या डाव्या बाजूला अर्थात वेडेवाकडे कसंही भिक्षा मागायला जाऊ नये. फिरता घर न टाकावे, कसंही वेडेवाकडे फिरून कुठलेही घर वर्जित करू नये. जिथे तुम्ही जाल तिथे तुम्ही भिक्षा मागावी. कोणाचा रागद्वेष जरी आला असेल तरी त्या घरात तुम्ही भिक्षा मागावी. मोठ्याने ओरडू नये, कवाड लोटू नये, छिद्राने पाहू नये, थोडे परतून थोडे म्हणू नये कदापि. म्हणजे काय, भिक्षा मागायला आला, भिक्षांदेही असं मोठ्याने ओरडू नये. कवाड म्हणजे दरवाजे लोटू नयेत, एखाद्याचं दार बंद असेल तर. करायसाठी सांगितलेले नियम आहेत ते दत्त महाराजांनी. कोणाला सांगितले? अलर्काला. छिद्राने पाहू नये, छिद्र असेल जर एखाद्या घराला तर त्याच्यात धुंकून पाहू नये. हे योग्याचे आचरण सांगितले. थोडे म्हणू नये कदापि. जो जितकं देईल त्याला थोडं तुम्ही म्हणू नका. जे जे स्वीकारा ते जो देईल इच्छेने ते तुम्ही स्वीकारा. न सांगावे आपुले गुण, न दाखवावी खुण, एकथा जाता फिरून मग परतून न यावे. आपलं गुण सांगत बसायचं नाही, आपल्याच गुणांचं कीर्तन त्या लोकांना करत बसायचं नाही. जिथे आपण भिक्षेला जातो तिथे आपली कुठलीही खूण दाखवायची नाही की मी मोठा महान योगी आहे, मी कुठं मला खूप समजतं किंवा काय करतं, अशी खूण कुठेही दाखवायची नाही. आणि एका घरात ज्या वेळेला आपण भिक्षा घेतो त्या घरामधून परत जायचं नाही. त्या घरात पुन्हा पुन्हा सतत भिक्षेला जाऊ नये. 7 दिवस ज्या घरी भिक्षा न मिळे त्या घरी न जावे चांडाळा परी, ते घर वर्जावे. ज्या घरात एखादा योगी सतत जातो भिक्षेला आणि 7 दिवसही ते लोक भिक्षा देत नाहीत, तर आपण चांडाळ म्हणून 8व्या दिवशी पण त्यांच्या समोर जाऊ नये. त्या घरात वर्जावं. 7 दिवस जर कंटिन्यू आपल्याला कोणीतरी धिक्कारलं, भिक्षा दिली नाही, तर त्या घरी भिक्षेला जाऊ नये. निर्वाहापुरती 3 घरी मिळता माधू करी, तेवढी पुरी करी अधिक घेता चोरी असता. चोरी होय. निर्वाहापुरती 3 घरी, जेवढं पोट भरेल तेवढं 3 घरी भिक्षा मागायची, जेवढी माधुकरी मिळेल तेवढी घ्यायची आणि जर अधिक घेतलं तर ते चोरी आहे असं समजलं जातं. 3, 5, 7 घरी करावी माधुकरी, नित्य त्याच घरी न जावे बहु घरी असता. खूप जर घरं आहेत समजा आणि भिक्षा मागायची आहे तर वेगवेगळ्या घरात जाऊन भिक्षा मागावी. एकाच घरात सतत आपण जाऊ नये. स्वधर्म न सांडावा, अपमान घडावा, असा देह वागवावा, न करावा पुष्टतो. आपला जो धर्म आहे सत्याने चालण्याचा जो धर्म आहे तो कधीच सांडू नये. आपला देह असा ठेवायचा की आपला अपमान झाला पाहिजे. जास्त मानाची अपेक्षा आपण करू नये. एकदम सिंपल राहायचं योग्याने. असा देह आपला ठेवायचा, तो पुष्ट करायचा नाही. खाऊन पिऊन तगडी भिक्षा खाऊन बसलाय, मी भिक्षा मागायला गेलो, असा योगाचं आचरण असता कामा नाही. भिक्षा मागोनी अग्निहोत्र, करीती त्याची भिक्षा पवित्र, पंचयज्ञ न होता अपवित्र, हे सर्वत्र जाणावे. भिक्षा जेव्हा आपण मागतो त्यावेळेला अग्निहोत्र म्हणजे जे कोणी योगी असतील त्यांच्यासाठी हे खरं तर नियम आहेत. भिक्षा मागोनी अग्निहोत्र, करीती त्याची भिक्षा पवित्र, म्हणजे जे अग्निहोत्र करतात त्यांची भिक्षा पवित्र होते. पंचयज्ञ जे करतात, वैश्वदेवाला जे देवासाठी जे हवन करतात त्यांची भिक्षा काय होते? पवित्र होते असं मानतात. जे हे करत नाहीत ती भिक्षा अपवित्र असते. जो यायावर दांत ती भिक्षा प्रशस्त, जे वैदिक शांत त्यांची भिक्षा मध्यम. जो यायावर दांत, भिक्षेस येणाऱ्याचे मनापासून स्वागत जो करतो तो सगळ्यात उच्च प्रतीचा भिक्षा देणारा आहे माणूस असं मानावं. जे वैदिक शांत, जे वेदाचं आचरण करतात त्यांची भिक्षा मध्यम आहे. अधम यानंतर करावे माधुकरी, एका घरी भरपूर भिक्षा ती न घावी. 2 वेळेस आपण भिक्षा घेतली
ज्याने आनंदाने स्वागत केलं, दिली भिक्षा. त्यानंतर वैदिकाच्या घरी भिक्षा घेतली. त्यानंतर तिसरी जी भिक्षा असते ती अधम असते आणि एकाच घरी भरपूर भिक्षा घेऊ नये असं दत्त महाराज अलर्काला सांगतात की योगाचं आचरण असं असावं. यवागु भैक्ष्ण कण सत्तू यावक अन्न कंदमूल फळपक्व जाणं दूध ताक आणावे. काय काय घ्यायचंय भिक्षेला? काय आता अनेक लोक प्रश्न विचारतात की योग्यांनी काय खायचं. तर यवागु भैक्ष कण. यवागु, यवागु म्हणजे कणेरी, पेज, आटवल. कण, कणिक, कणिक. यवागु म्हणजे कणिक, पेज जी पितो ती. सत्तू, सत्तू म्हणजे सातू. यावक, सातूचे पीठ. ओके, असा घृत मिश्रित, घृत म्हणजे तूप, असे अन्न बनवायचं. कंदमुळं, जी कंदमुळं मिळतात ती. फळं, पक्व फळं, दूध ताक आणावे. अशी भिक्षा आणि असा आहार योगीजनांनी करावा. दिवसा एक वार आणून देवा नैवेद्य करून गोडी रुची न पाहून औषधा समान जेवावे. योग्याने कसं जेवावं? एक वार आणून, एकदा ती काही भिक्षा मिळाली ती आणायची, देवाला त्यांच्या नैवेद्य करायचा, गोडी रुची काहीही न पाहता जेवण औषधाप्रमाणे जेवायचं. अर्धपोट भरून जेवावे पथ्य अन्न, त्याचे निम्मे जळ पिऊन चौथा भाग खुला ठेवावा. अर्धपोट भरून, पोट पूर्ण भरायचं का योग्याने? नाही, अर्ध भरायचं. जेवावे पथ्य अन्न, पथ्यानुसार अन्न खायचं. त्याचे निम्मे जळ पिऊन, म्हणजे जेवढं आपण जेवलोय, म्हणजे आपण नाही, योग्यांसाठी आहे, मुख्यतः ज्यांना योग मार्ग पत्करायचा आहे त्यांच्यासाठी, की जेवढं आपण जेवलोय त्याच्या अर्ध जळ प्यायचं आणि जो चौथा भाग असेल जेवणाचा तो बाजूला काढून ठेवायचा. प्राणधारणार्थ आहार, त्याची रुची स्वाद बरोबर न पाहता सत्वर करावा आहार विचक्षणे. प्राणधारणार्थ अन्न म्हणजे या देहाचं रक्षण करण्यासाठी आपल्याला अन्नाची आवश्यकता आहे. ते प्राणधारण केला पाहिजे या देहाने, म्हणून अन्नाची आवश्यकता आहे. त्याची रुची काय आहे, त्याचा स्वाद काय आहे हे पाहता कामा नये आणि असा आहार एखाद्या योग्याने करावा. रात्री किंवा उद्यासाठी न ठेवावे बांधोनी गाठी, न आणावे परासाठी, न कराव्या गोष्टी भिक्षेच्या. रात्री खाईन, उद्या खाईन अशासाठी जे काही भिक्षा आणलेली असते ती बांधून ठेवू नये. जेव्हा जे आणलेलं असतं तेव्हा ते जसं महाराजांनी मार्गदर्शन केलंय तसं ते खावं. अहिंसा त्याग ब्रह्मचर्य, गुरु सेवा शांती अस्तेय, लघ्वाहार शौच विनय, स्वाध्याय हे सिद्धी देती. सिद्धी कशाने मिळते? सिद्धी कशाने मिळते? अहिंसा, मनातही हिंसा न येणे. त्याग, अनेक गोष्टींचा, संसाराचा किंवा इतर काही गोष्टींचा, रागाचा, द्वेषाचा याचा त्याग करणे. ब्रह्मचर्य, ब्रह्मचर्य म्हणजे काय? योगीजन तर ब्रह्मचारीच असतात, त्यांना स्त्रीचा संग होतच नाही, त्यामुळे ते ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य. गुरु सेवा, जर गुरु असतील, मानवी गुरु असतील तर त्यांची सेवा. मानवी गुरु नाही मिळाले असतील तर जे गुरु तुम्ही मानतायत त्यांची सेवा. शांती, मनाला शांती असावी. अस्तेय, अस्तेय म्हणजे काय? चोरी न करणे. तर अशा जर गोष्टी, लघ्वाहार, लघ्वाहार म्हणजे कमी आहार. शौच आणि विनय, शुद्धी, शरीर शुद्धी, मनशुद्धी आणि विनय, विनय म्हणजे विवेक. विवेक आणि विनय म्हणजे नम्रता. हा जर अभ्यास केला एखाद्या कुठल्याही व्यक्तीने तर तो सिद्ध होतो आणि याच गोष्टी माणसाला सिद्धी देतात. तुम्ही किती मंत्र जाप करताय याच्यापेक्षा तुम्ही योगिक आचरण किती करताय त्याच्यावर माणसाला सिद्धी मिळते. सारभूत हे घ्यावे, बहुशास्त्र न पढावे, संग्रही मन न लावावे, जनी असावे उदासीन. सारभूत घे, याचा अर्थ समजून घे. जास्त शास्त्र वाचण्याच्या भानगडीत पडू नकोस. संग्रही मन न लावावे, संग्रह करणे लोकांचा, या या बसा बसा, या जवळ या माझ्या, मी करतो, असं असं करू नये. संग्रह करू नये लोकांचा.
असं दत्त महाराज अलर्काला सांगतायत. ज्याला योगाच्या मार्गाने जायचं आहे, ज्याला दत्त महाराजांना भेटायचं आहे, त्यांनी हे आचरण जरूर करावं. संग्रही मनन लावावे, जनी असावे उदासीन. म्हणजे काय, माणसं आली गेली ठीक आहे, त्यांच्यात गुंतून पडू नका. जास्त माणसं गोळा करण्याच्या भानगडीत पडू नका. उदासीन राहा. माणसं आली, माणसांपासून एक दूरी बनवून ठेवा आणि आपल्या स्वतःच्या ध्यानामध्ये, दत्त महाराजांचं ध्यानामध्ये मग्न राहा. लोटताही कल्पांत, सर्व विद्या हस्तगत, न होती म्हणून सारभूत, घेऊनी चित्त शमवावे. कल्पांत जरी झाले, कितीही उलटून गेली, तरी सर्व विद्या आपल्याला हस्तगत होणार नाहीत, होत नाहीत. विद्या आपल्याला असं वाटतं कोणीतरी काहीतरी तंत्रमंत्र केलं, पटकन त्याला ते आलं, तर म्हणून तो खूप मोठा तांत्रिक झाला. शक्य नाही. कल्पांत जातात, कल्पांत जातात एखादी विद्या ग्रहण करण्यासाठी. योगचर्या ही जाणं, येथे तू ठेवी मन, येणे साधे ध्यान, होसी पावन तू राया. दत्त महाराज काय सांगतायत की ही योगाचर्या आहे, ही योगाची लक्षणं आहेत. या लक्षणांकडे तू तुझं मन ठेव आणि हे आचरण केल्यामुळे कोणते कोणते योगाचर्य? अहिंसा, त्याग, ब्रह्मचर्य, गुरुसेवा, शांती, अस्तेय, लघ्वाहार, शौच, विनय आणि या सगळ्यांचा स्वाध्याय, स्वतःच अभ्यास करणे हे सिद्धिदायक आहे. हेच योगाचं आचरण आहे. हे सार आपण घेतलं पाहिजे. हीच आहे योगचर्या दत्त महाराजांनी सांगितलेली. आता दत्त महाराज काय म्हणतात? योगाचर्या ही जाणं, येते ठेवी तू मन, येणे साधे ध्यान, होसी पावन तू राया. काय म्हणतायत दत्त महाराज अलर्काला? की योगचर्या ही जाणं, ही योगाचं आचरण आहे. तू इथे मन ठेव, येणे साधे ध्यान, असं जर योगाचं आचरण केलं तर तुझं ध्यान लागेल आणि तेव्हा तू पुण्य पावन होशील. आता हा अध्याय संपतोय, त्यामुळे इति श्रीमत परमहंस वासु, तर आता हा अध्याय समाप्ती होते. इति श्रीमत परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्म्ये चतुस्त्रिंशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्रीमन नृसिंह सरस्वती महाराज शरणागत. श्री वासुदेवानंद सरस्वती शरणागत. धन्यवाद.